नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. शुभ गुरुवार. गुरुवार म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांचा वार. पूर्ण गुरुवार हा स्वामी सेवेतच रुजू करण्याचा दिवस. सकाळी लवकर उठून उंबरठा स्वच्छ करणे, दारामध्ये पितरांसाठी पाणी शिंपडणे, ते घर स्वच्छ करणे इथपासून होते गुरुवारच्या दिवसाची सुरुवात. सकाळी देवपूजा करण्याआधी आपल्या शास्त्रानुसार दिंडोरी प्रणीत सेवा मार्गानुसार सर्वप्रथम आपल्याला पितरांची सेवा करायची असते. त्यासाठी आपल्याला दारामध्ये पाणी शिंपडणे, उंबरठा पुसून घेणे, मुख्य द्वार पुसून घेणे ही कामे आपल्याला आटपायची असतात. त्यानंतर येतं ते गॅसचं पूजन. गॅस आधी स्वच्छ पुसून घेणे, पूर्ण किचन ओटा क्लीन करून गॅसचं पूजन करायचं असतं. त्यासाठी हळदीचं आपण मिश्रण तयार करतो. त्यामध्ये गुलाबजल, हळद व गोमूत्र हे मिश्रण एकत्र करून आपल्याला गॅस, उंबरठा व मुख्यद्वारावरती स्वस्तिक काढायचे असते. हळद ही अँटीऑक्सिडंट असल्यामुळे घरातील निगेटिव्हिटी दूर करण्यास मदत करते. त्यामुळे हळदीचा वापर हा आपल्या आयुर्वेदामध्ये देखील प्रथम केला जातो. किचनमध्ये गॅस ओटाच्या भिंतीवरती स्वस्तिक काढून आपण अग्निदेवतेची पूजा करतो. आपल्या हिंदू शास्त्रानुसार अग्नी, वायू, जल या सर्व देवतांना प्रथम स्थान दिले जाते. स्वस्तिक पूर्ण काढून झाल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूस आपण 2 रेषा काढून घेतो. त्यानंतर आपल्याला गॅसवरती स्वस्तिक काढायचे असते, कारण गॅस पासूनच आपण दिवसाची सुरुवात प्रथमतः करतो. आपण जे काही खातो, ज्या काही ऊर्जेत आपण अन्न शिजवतो, ते सात्विक अन्न आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जीनुसार शरीरात ते जायला हवे, म्हणून असते गॅसचे पूजन. त्यानंतर आपण मुख्य द्वारावरती देखील स्वस्तिक काढणार असतो, कारण मुख्य द्वारापासूनच एंट्री होते ती चांगल्या आणि वाईट एनर्जीची. मुख्य द्वारावर स्वस्तिक काढण्याचे 2 रिझन आहेत. कोणत्याही वाईट एनर्जी उंबऱ्याच्या आतमध्ये येऊ नये, आणि दुसरं की आपल्या शास्त्रानुसार स्वस्तिक हे शुभ चिन्ह मानलं आहे. त्यामुळे आपण प्रत्येक शुभ कार्यामध्ये स्वस्तिकने सुरुवात करतो. मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढून झाल्यानंतर वेळ येते ती उंबरठा पूजनाची. हळद व गोमूत्राचं जे काही हळदीचं मिश्रण आपण तयार केलं आहे, त्याने आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करतो. हळदीचं लेपन करून झाल्यावरती नित्य गुरुवारी तुळशीला कच्चं दूध अर्पण करणे आणि सूर्याला अर्घ्य देणे ही असते दिवसाची मुख्य सुरुवात. सूर्यदेवतेला जल अर्पण करून उरलेलं जल हे एखाद्या झाडामध्ये आपण अर्पण करू शकतो. फक्त तुळशीला ते जल आपण अर्पण करू शकत नाही. उंबरठ्याचे लेपन झाल्यानंतर दाराभोवती सुंदर अशी सुबक रांगोळी काढून धूप दीप अर्पण करून हळदी कुंकू वाहून उंबरठ्याचे पूजन केले जाते. त्यानंतर पितृस्तुती स्तोत्र म्हणून देवपूजेची सुरुवात आपण करू शकतो. देवांच्या आधीही आपला पितरांचा मान महत्वाचा असतो, त्यामुळे देवपूजा करण्याच्या आधी पितरांची पूजा करणे ही तितकेच महत्वाचे मानले जाते. नित्य गुरुवारी स्वामी अभिषेक करून सोनचाफा अर्पण करून धूप दीप लावल्यानंतर जी काही पॉझिटिव्ह वाईब्स येते ती वेगळीच असते. देवपूजेनंतर आपले नित्यसेवेच्या पुस्तकातील स्वामींची 10:30ची आरती घेऊन स्तोत्र मंत्र पठण करून मंत्र पुष्पांजली म्हणून स्वामी नामाचा जयघोष करून खरी देवपूजा संपन्न होते. त्यानंतर बाकीचं शेड्यूल उरतं, ते म्हणजे नैवेद्य व संध्याकाळची आरती. असा असतो हा स्वामींचा नित्यसेवेचा क्रम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये.